जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला असून नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत। दुपारच्या वेळेस रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत असून अत्यावश्यक कामांशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत। प्रखर उन्हामुळे शरीरातील पाण्याची कमतरता जाणवत असल्याने नागरिक विविध शीतपेयांकडे वळत आहेत। विशेषतः सर्वसामान्यांना परवडणारा आणि शरीराला तात्काळ गारवा देणारा उसाचा रस सध्या मोठ्या प्रमाणावर विकला जातोय। शहरातील प्रमुख चौक, बसस्थानक परिसर, बाजारपेठ तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांलगत उसाच्या रसाच्या गाड्यांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। कडक उन्हात थंडगार उसाचा रस नागरिकांना दिलासा देत असल्याने त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे। मात्र दुसरीकडे उसाचे दर वाढल्याने रस विक्रेत्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत। मागील काही दिवसात उसाचे भाव वाढल्यामुळे पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध होत नसल्याची माहिती रस विक्रेत्यांनी दिली। अडचणी म्हणजे असं उष्णतेचं म्हणजे वाढतं तापमान जे आपल्या जिल्ह्याचं नंदुरबारचं शहराचं खूप जास्त आहे। आणि झालं काय म्हणजे उत्पादन कमी आणि मागणी जास्त झाली। मागणी जास्त झाल्यामुळे झाले काय ऊसाचे रेट वाढले। अगोदर आम्हाला 7,500-8,000 रुपये टन ऊस मिळत होता जागेवर पोच। आता तोच ऊस आम्हाला 10,500 रुपये जागेवर पोच मिळतोय। आणि ऊसासाठी पण एवढी म्हणजे कमतरता आहे ऊसाची, अक्षरशः गाडी 8 वाजेला येते, आम्हाला 6 वाजेला नंबरला उभं राहतं, तेव्हा आम्हाला सर्वांना थोडाफार ऊस भेटतो। धंद्यावर म्हणजे गिराईकवर परिणाम झाला। अगोदर 10 रुपये गेलाच होता, आता 20 रुपये गेलाच झाला। म्हणजे जो व्यक्ती समजा पार्सल घेऊन जातो 2-3 ग्लास, तो आता पार्सल घेऊन जात नाही, तो सहसा 1-2 ग्लास घेतो त्यानंतर घेत नाही। ऑर्डर आम्हाला 3 ते 4 दिवस अगोदर झाला की तेव्हा आम्हाला तो ऊस भेटतो लगेच तात्काळ। 3 ते 4 दिवस अगोदर ऑर्डर दिली तर मग तो आपल्याला 3-4 दिवसांना, म्हणजे आज जर ऑर्डर दिली तर मला तो 4 दिवसानंतर भेटेल। एवढी म्हणजे ऊसाची कमतरता आहे। आधी ऊसाचे दर हे 7,000 रुपये प्रति क्विंटल होते, ते दर आता 10,000 प्रति क्विंटलवर झाले आहेत। आणि तरी देखील ऊस वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे। ऊसाचे दर, वाहतूक खर्च व इतर खर्च वाढल्याने ऊसाच्या रसाचे दर वाढवावे लागल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे। पूर्वी 10 रुपयात मिळणारा ऊसाचा रस आता 20 रुपयांपर्यंत विकला जातोय। काही ठिकाणी मोठ्या ग्लाससाठी अधिक पैसे आकारले जात आहेत। दर वाढले असले तरी उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक उसाच्या रसाला प्राधान्य देत आहेत। दरम्यान येत्या 2 दिवसातही तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे।